नुसतीच तोडताय का खाताय कशाला हो? जरा तोडू पण लागा ना. ते आंबट असते ना त्याच्यामुळं अशी कोरडी खायला पण चांगली लागते बघ. नंतर खात बसा, मला अगोदर भाजी तोडू लागा. बर, चालतंय चालतंय. थंडी ह्या वर्षी जरा कमी असल्यामुळं आंब जरा कमीच वाटते ना हरभऱ्या. हा, होय. कसं आहे, आंब जेवढी चांगली असेल का नाही तेवढी मग भाजी चांगली लागत्या. काय न फुलाची घ्यायला नको नो का? घ्या की. त्याचं काय आहे, हे हरभऱ्याची अशी भाजी खुडल्यानंतर सुद्धा पुन्हा हरभरा लय जोमानं फुटतो बरं का. हो. आणि कसं आहे, ऊसात असल्यामुळं हे म्हणते का ना ते याला बळ गेलं तर तसं सुद्धा होतं. म्हणून ही भाजी खुडून काढणं ही कधी पण चांगलं. आता काय आहे, बऱ्याच ठिकाणी अगं माणसं लावून भाज्या म्हणजे असं तोडून होय. घेतात आहे का नाही. होय, बाजारात वगैरे विकायला पण येते आता भाजी म्हणा. हा, ते माणसं लावून असे तोडून घेतात आणि त्याच्या पाठीमागे नुसतं भाजी विकायचा हा उद्देश नसतो. बऱ्याच वेळेला काय होतं, हरभरा चांगला यावा ह्या दृष्टीनं ती भाजी तोडून घेतली जाते, खुडली जाते. हे आपल्या ऊसाची रोपाची लागण केलेली आहे, त्याच्यातच थोडासा आपलं अगोदर ऊस उगवून येईपर्यंत म्हणून हे हरभरा लावला होता. तर त्या हरभऱ्याला आले तेव्हा काही अशी फुलं यायला लागल्यानंतर हरभरा तोडला जातो हरभऱ्याची भाजी म्हणून. तर आज हरभऱ्याच्या भाजीचं करूया भाजी. आणि ही अशी थोडी थोडी मोठी म्हणजे शेंड्याची फुलाची भाजी काढून घ्यायची भाजीसाठी. तर हे खुडून घेते मी भाजी. आत्ता अजून ह्याला 2-3 खुडे होणार आहेत भाजीचे. त्यानंतर हा भाजीला म्हणजे हरभरा ह्याचा तयार होईल. म्हणजे जवळपास संक्रांतीच्या आसपास हा हरभरा पूर्ण तयार होऊन येतो. कवळी भाजी आपण ज्या भाजीचं रेसिपी करताना आपण आयुर्वेदिक महत्त्व पण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, खरं तर रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. थंडी वाढत आहे आणि थंडी ज्या वेळेला वाढते ना त्यावेळेला शेतकऱ्याच्या बांधावरती बघा बऱ्याच भाज्यांची लागवड केली जाते. खरं तर पीक म्हणून लागवड केली जाते ती सगळ्यात महत्त्वाचं पीक असणारं ते म्हणजे रब्बी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा. आमच्या ऊसामध्ये सुद्धा मगाशी आपण हरभऱ्याची भाजी खुडून आणली आणि त्या हरभऱ्याचीच आज आपण भाजी बनवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या भाजीचं आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर एक अशी गोष्ट, एक प्रश्न विचारला या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सगळ्यात प्रथम ज्या व्यक्तीला देता येईल त्या व्यक्तीला निश्चितच गावाकडची चूल या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण आम्ही अवश्य धाडू. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. भाजी शिजत घालूया लवकरात लवकर तयारी करून. ही आपण मगाशी काढून आणलेली हरभऱ्याची भाजी ही थोडीशी निवडून झाडून चिरून घ्यायची. हिला काय धुवायची वगैरे अशी गरज नाही. तर ही थोडी झाडून हे करून अशी ही थोडी बारीक अशी जरा चिरून घ्यायची. बारीक चिरली की त्याची जे देठ वगैरे आहे थोड्याफार प्रमाणात ते लवकर शिजलं जातं. अशा पद्धतीनं आपण ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी म्हणून एक कांदा चिरून घेते. हिरवी मिरची पण त्यात आपण टाकायची, ती सुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची. हरभऱ्याच्या भाजीसाठी आपण इथं आता हे एवढं साहित्य घेतले. मीठ चवीसाठी, एक बारीक कांदा चिरून घेतलाय, तुरीची डाळ भिजवून घेतली आहे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि हे
कच्चे शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे कूट करून आणि फोडणीसाठी तेल. तर आता आपण भाजीला सुरुवात करूया. हरभऱ्याच्या भाजीला बाकीची तयारी झाली. हे भांडं पण आपलं तापलेलं आहे. तर तेल टाकून फोडणी करून घेते. तेल टाकून घ्यायचं. तेल तापले, कांदा टाकून तर भाजून घ्यायचा. कांदा भाजत भाजतच आपण हिरवी मिरची पण भाजून घ्यायची. आपल्या रानातली ताजी ताजी हरभऱ्याची भाजी मातीच्या भांड्यात केलेली एकदम मस्त छान चवदार अशी होणार आहे. आता हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायची. चांगली हलवून घ्यायची एकसारखी. तुरीची डाळ भिजवलेली ती टाकून घ्यायची. कूट शेंगदाणे मोठे मोठे चेचलेले कूट आणि चवीनुसार मीठ टाकायचं. एकसारखं चांगलं हलवून घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून शिजण्यापुरती डाळ वगैरे टाकल्यामुळं थोडंसं शिजायला हवे. आणि हे आता आपण घेऊन झाकून ठेवू. तर मंडळी, हरभऱ्याची भाजी शिजत टाकलेली नाही का? किती 5-10 मिनिटं लागेल. होय. बर, तर काय आहे, आता वेळ आहे आपल्याला. तो एवढ्यात काय करूया, आपण आयुर्वेदिक महत्व ह्या हरभऱ्याच्या भाजीचं जरा जाणून घेऊया. कसं आहे, रब्बी हंगामामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक कुठलं असेल तर ते म्हणजे हरभरा. मगाशी आपण आपल्या शेतामधून हरभऱ्याची भाजी आपण खुडून आणली, त्याचीच आपण आता ही भाजी बनवतोय. भाजी शिजायला टाकले. कसं आहे, या भाजीमध्ये अत्यंत गुणकारी असे खनिज याच्यामध्ये दडलेले आहेत. आणि खरं तर त्याच्यामुळं या भाजीचं एक निराळच महात्म्य ह्या आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. कसं आहे, या भाजीला असते आंब, म्हणजे थोडीशी आंबटपणा त्याला असल्यामुळे या भाजी थोडासा आंबटपणा असल्यामुळे या भाजीला एक काय म्हणतो आपण, ॲसिडिक थोडंसं राहतं हे. आणि केवळ एकच गोष्ट या भाजीमध्ये नाही, तर या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे जवळजवळ 0% असतं. याचाच अर्थ ज्यांना रक्तदाबाचा आजार आहे, फुफ्फुसाचा आजार आहे किंवा आणखीन काही आजार आहेत, अशा आजारांमध्ये ही भाजी अत्यंत गुणकारी असू शकते. दुसरं असं, या भाजीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण हे अतिशय उत्तम रीतीचं प्रोटीन आणि कॅल्शियम आहे. आणि त्यामुळं ही भाजी तुमच्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे. या भाजीमुळे हाडे मजबूत होतात, सांधेसुद्धा तुमचे मजबूत टिकून राहतात. ज्या वेळेला तुम्हाला सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास होत असतो, अशा परिस्थितीमध्ये ही भाजी खाल्ल्यामुळं तुम्हाला नक्कीच याचा म्हणजे फायदा हा होऊ शकतो. दुसरं असं, या भाजीमध्ये 2 अशी खनिज आहेत की त्या खनिजांमुळे त्वचेची चमक ही वाढते. आणि त्यातील एक म्हणजे कॅल्शियम आणि दुसरं झिंक. तर या 2 खनिजांमुळं त्वचेची चमक ही निश्चितच वाढते. तर अशी अत्यंत गुणकारी ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आणि शेतकऱ्याच्या नशिबामध्ये ही भाजी केवळ आणि केवळ रब्बी हंगामामध्ये असते. आणि शिवाय ज्या वेळेला हरभरा हा म्हणजे त्याला फुले येतात त्यावेळेला ही भाजी म्हणजे खुडून त्याची भाजी बनवली जाते. शहरामध्ये आजकाल ही भाजी विकायला येतेच असं नाही. आजकाल बरेचसे शेतकरी हे शहरामध्ये ही भाजी विकायला पाठवतात. तुम्हाला जर ही भाजी
कुठे विकत घेता आली किंवा कुणाच्या शेतामधून जर मिळवता आली तर तुम्ही ही भाजी नक्कीच बनवा, स्वतः खा, घरच्या व्यक्तींना सुद्धा खाऊ घाला आणि एक आरोग्यदायी दीर्घायुष्य आयुष्य जगण्याची तुम्ही नक्कीच याच्यामधून प्रेरणा घ्या. तर अशी अत्यंत गुणकारी भाजी आता शिजत आलेली आहे ना? हो. बरं, चालेल. शिजत आलेली आहे, त्याचा आपण आस्वाद घेऊया आणि पाहूया कशी भाजी झाली ते. तर अशा पद्धतीनं आपली ही भाजी पूर्ण तयार आहे. आता मी आता हे खाली भांडं खाली उतरून घेते. हे आपलं पूर्ण पाणी हटून डाळ पण शिजली आहे. काय झाली भाजी तयार? हो हो झाली. बर बर, घेऊया खायला. बस बस बस. जरा बघा खाऊन. काय याचा सुगंध तर चांगला यायला लागलाय. भाजी, भाकरी, कांदा, टोमॅटो आणि मिरची सुद्धा. हो. बर, तोंडी लावायला. पाहिजेच पाहिजे. झाली का चांगली? एक नंबर झाल्या बघ. एकदम ताजी ताजी असल्यामुळं तर हिची एक वेगळी चव आहे. शिवाय काय केलंय, मातीच्या भांड्यात त्याच्यामुळं उत्तम. सोबतीला गार वारा रानातला गारवाला वारा. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आजच्या प्रश्न मंजुषेची. तर हरभऱ्याच्या भाजीतील कोणत्या 2 खनिजांमुळे त्वचेची चमक वाढते? तर प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका. हरभऱ्याच्या भाजीमधील कोणत्या 2 खनिजांमुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होते? योग्य प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही सर्वप्रथम दिलं तर त्या व्यक्तीला निश्चितच गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलवरती सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं जाईल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच गावाकडची चूल हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.